तिकडे बघा तिथे बाहेर लादीची खाली फाटीत गेला आली असती बाहेर ब्राह्मण साप असेल तर परत बोलू नका ये बडा बाहेर ये बाहेर शांत राहा मी असं साप पकडतोय कोणी प्रयत्न करू नका नाही नाही अजिबात नाही नाही कोण जायचं पकडाचा सोडून सोबत जा त्यांचे जशी कॅव्हिटी मिळते तसं म्हणून साप असेल तिथे फोन जहान आता या धामण सापाला ओळखा व्यवस्थित गोंधळ होणार नाही एक महत्वाची खूण ही शेपटीकडे रेटिक्युलम जाळीदार नक्षी दिसते ना काय कन्फ्युजन आहे याच्यामध्ये नाही समजायचं धामण साप आहे ठीक आहे दुसरं महत्वाची खूण जी तुम्हाला जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर समजेल हा जो तोंडाचा जबडा आहे ना हिचा ही सरळ ठेवणार नाही ठीक आहे ज्याला दिसते त्यांनी बघा त्याच्यावरती रेषा आहेत काळ्या त्या जोडलेल्या आहेत तर तिने तोंडाचा जबडा असा उघडला ना तर त्या वेगळ्या होतील एकमेकांपासून ठीक आहे आणि जर असा बंद असेल फक्त जीभ काढत असेल तर त्या एकत्र दिसतील तुम्हाला सरळ अशा ठीक आहे हा खूप मोठा होतो आणि आता तुम्ही बोललेत ना पिवळसर आहे याचा रंग बघा व्यवस्थित पण तो उन्हाळा भाऊ पिवलाच वाटला हा बरोबर पण हा साधारण अशा रंगामध्ये दिसेल साधारण हिरवा किंवा राखाडी रंगामध्ये हे बघायचं जास्तीत जास्त रेटिक्युलम दिसलं जाळीदार नक्षीत धामण साप ओळखायचा म्हणजे असं जरी पळताना दिसला हे असं नक्षी दिसली हे सापाच्या अंगावरती असं नसतं म्हणजे नागाच्या अंगावरती ठीक आहे आपण सगळे शेतकरी आहोत बरोबर तर आता मी तुम्हाला मगाशी बोललो की हा साप धामण साप पकडायची गरज नाही जर जाळामध्ये फसला तर आपण याला सोडवायला पाहिजे कारण जाळामध्ये फसलेला कोणताही साप जिवंत राहत नाही मरून जातो आपण सगळे माणसं आहोत बरोबर एकमेकांना आपण सहकार्य करू तेवढंच आपल्यासाठी चांगलं राहील हे आपल्यासाठी का महत्वाचे आहेत कारण असे जे विषारी साप आपले ते सापडतात नाग मण्यार घोणस आणि पुरसे विषारी साप त्या विषारी सापांच्या विषापासून आपल्याला जरुरी अशी औषधं बनवली जातात आणि त्यांनी आपण बरे होतो म्हणजे कोणते आजार कॅन्सर असेल लेप्टोस्पायरोसिस असेल HIV असेल TB असेल TB बऱ्याच जणांना होतो कॅन्सर बऱ्याच जणांना होतो त्यांना जी औषधं सरकारी दवाखान्यात मोफत मिळतात ती विषारी सापांच्या विषापासून बनवली जातात म्हणून आपल्याला विषारी नाही अशा अनेक सापांना वाचवायचंय साप मुळात आपल्याला स्वतःहून कधीच काही करत नाही हा साप कदाचित तुम्ही हातात धरला तर तुमच्या चावेल ठीक आहे पण सापाला हाताळण्याची एक पद्धत आहे जशी शेतकरी शेतामध्ये राबतो आणि धान्य कमवतो तसं मला जमणार नाही किंवा या लहान मुलांना जमेल हे जेव्हा तिथे शेतात राबतील तेव्हा ह्यांना समजेल धान्य कसं पिकवायचं ठीक आहे जोपर्यंत त्या सापाला हाताळण्याचं आपल्याला प्रशिक्षण नाही तोपर्यंत सापाला हाताळण्याचा प्रयत्न करू नका ठीक आहे साप वाचवणं खूप मोठी गोष्ट आहे खरं तर आपल्या आधी काही वर्ष साप दिसला की लोक मारून टाकायचे पण आत्ताचं प्रगत जे उरण आहे किंवा आधीचा परिसर आहे तो एवढा हे हुशार आहे ना की साप दिसला तर मारत नाही जसं तुम्ही आता फोन केलात ना तसं अनेक ठिकाणावरून आम्हाला फोन येतो मला माहिती नाही कोणाकडे नंबर आमचे आहेत पण लोक साप मारत नाही साप वाचवतात हा साप तुम्ही वाचवलाय त्यासाठी वन विभाग उरण आणि आमच्या संस्थेतर्फे तुमचा सगळ्यांचा आभार